आपण पाहतो आहोत की पालखी सोहळा हा पुण्यामध्ये आता आलेला आहे आणि या पालखीच्या समोर ज्या दिंड्या आहेत त्या वेगवेगळ्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आपण पाहतोय अशा पद्धतीने शेतकऱ्यांनो व्यसन करू नका, त्यासोबतच आत्महत्या हा पर्याय नाही, आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली तुम्ही करू नका, असे वेगवेगळे फलक लावून ही जी दिंडी आहे ही आता पुण्यामध्ये आली. ही चिमुकल्यांची दिंडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. त्याला कारणही तसंच आहे, कारण त्यांनी ज्या आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची ही मुलं आहेत आणि या मुलांची ही दिंडी आता पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपण पाहतो आहोत की ही जी दिंडी आहे हे नेणारे दादा माझ्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल की आपण ही दिंडी का काढलेली आहे, याच्या पाठीमागची कल्पना काय? कल्पना अशी आहे, आमच्यावर जी आत्महत्या केल्यानंतर जे आम्हाला वेदना होतात, जे आम्हाला दुःख झालंय, हे भगवंता हे दुःख मानव जातीला तरी कोणाला येऊ देऊ नको. आणि म्हणून सृष्टीची सगळी मानवजात सुजलाम सुफलाम झाली पाहिजे आणि कोणाला ही आमच्यासारखी पाळी येण्याचं दुःख देण्याची पाळी तुमच्यावर कोणावर येऊ नये हे प्रबोधन करण्याकरता दरवर्षी आम्ही या पालखीमध्ये येतो. तर आपण पाहतो आहोत की अशा पद्धतीची ही जी पालखी आहे ती दरवर्षी या ठिकाणी हे जे गृहस्थ आहेत ते आणत असतात आणि याच्यामध्ये जी छोटी छोटी मुलं आहेत ते हे फलक घेऊन उभे आहेत. निश्चितच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय अत्यंत गंभीर असा आहे आणि या वारकरी संप्रदायातून छोट्या छोट्या मुलांना ही दिंडी काढून हातात फलक देऊन या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.